नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि इथे तेल गरम करत ठेवले आहे कढई। हे बघा, मेथीची भाजी धुवून स्वच्छ ठेवलेली आहे। इथे एक टोमॅटो कट केलाय। आज ना मी मुगाच्या डाळीमध्ये मेथी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते। हे बघा, डाळ भिजत घातलेली आहे 10 मिनिटं आधी। हे बघा, आणि इथे आपल्या लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय। हे बघा, मी डाळ धुवून स्वच्छ आता मेथीवर ही डाळ अशी घालून घेणार आहे। अशी पण आपण मी पहिले पण तुम्हाला मेथीची भाजी दाखवली होती, ती एकदम सोपी 5 मिनिटांमध्ये तयार होणारी होती। हे बघा, आता मी ही डाळ मेथीच्या भाजीवर धुवून अशी स्वच्छ टाकलेली आहे। आणि आपलं आता इथे तेल गरम होतंय, त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं। जिरं घातलं तर कसं त्याला चव छान येते भाजीला। आणि लगेच आता मी त्याच्यामध्ये ठेचा घालून घेणार आहे। त्या लवंगी मिरच्या आहेत, तर मी ते 3 ते 4च टाकलेले आहे। तुम्हाला जास्त टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता। आता मी ह्याच्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घेणार। ही आपली वेगळ्या पद्धतीची भाजी आहे। आता ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची। हळद ना मी ह्याच्यावरच घालून घेते। हे बघा, आता इथे आपला टमाटा छान फ्राय होते। आता मी हे वाव, काय मस्त आरोमा येते भाजीचा छान असा। आता हिला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी। बघू शकता कलर किती सुंदर आला भाजीला। अशी भाजी ना भाकरी बरोबर एवढी छान लागते। आणि ह्याच्याबरोबर तुम्ही भाकरी, ही भाजी, काकडी किंवा आता उन्हाळा लागलाय तर दही, ताक वगैरे असं खाऊ शकता। आणि खूप छान टेस्टीला आणि आरोग्याला पण खूप चांगली। मुगाची डाळ हलकी असते पचायला। आणि मेथी तर तुम्हाला काही सांगायलाच नको, मेथीचे गुणधर्म काय काय असतात ते। हे बघा, आता आपण छान असं मिक्स करून घेतलंय। मिक्स करून घेतले आता मी। आता ह्याच्यामध्ये मस्त चवीप्रमाणे मीठ घालून घेते। वाव, खूप सुंदर आरोमा येतोय भाजीचा। आणि ह्याच्याबरोबर मी मस्त अशी गरमागरम भाकरी बनवणार आहे। ज्वारीच्या भाकरी बनवणार मी। आमच्या इथे बाजरीची भाकरी जास्त कोणी नाही खात, मग मी ज्वारीचीच भाकर बनवणार ह्याच्याबरोबर। हे बघा, आता ह्याला छान असं मिक्स करून घेते। कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर येतोय त्याचा। आता मी ही भाजी 15 मिनिटाची शिजत ठेवते कमी गॅसवर। आता ह्याला मी झाकून ठेवणार 15 मिनिटासाठी। छान पहिले आपण मिक्स करून घेऊ, कारण आता आपले ह्याच्यामध्ये हे घातलंय ना मीठ। मग मीठ एका ठिकाणी जास्त नको लागायला, म्हणून आपण सगळीकडून असं मस्त मिक्स करून घेऊ भाजीला छानपैकी। हे बघा, वाव, कलर बघा किती सुंदर आलाय भाजीला एकदम। आता मी हे झाकण ठेवते आणि 15 मिनिटासाठी आपली भाजी मस्त अशी शिजू देते कमी गॅस। आता मी झाकण काढते आणि ही ना भाजी मध्ये मध्ये अशी फिरून घ्यायची। हे बघा, खाली त्याला जळू नये म्हणून। तर ही भाजी आपण मध्ये मध्ये अशी फिरवत राहायची, लक्ष द्यायचं, कारण मग ही भाजी जळून जाईल। सॉरी। आणि मग ही मुगाची डाळ तशीच राहून जाईल आणि खालची जळून जाईल आणि वरची कच्चीच राहील, म्हणून राहायचं। बघू शकता इथे आपली भाजी मस्त अशी झालेली आहे।
किती सुंदर कलर पण आलाय, किती छान आपली भाजी शिजले. आणि बघू शकता मेथी पण कशी हिरवा कलर आहे, कलर वगैरे काही चेंज नाही झालाय तिचा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. हे बघा, तर बघू शकता इथे माझी मेथीची भाजी झालेली आहे. आणि इथे मी काकडी कट करून घेतले, कारण आता उन्हाळा लागला, मी बोललीच होती तुम्हाला. आणि ही मस्त अशी आपली ज्वारीची भाकरी. तर मग माझा हा आजचा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा, या तुम्ही पण जेवायला. बाय.